करायचं ना, याच्यावर पण खाणला टाकायला. आज पहिल्यांदा बाय अद्वी. अद्वी बाय. सी यू. टेक केअर. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी जस्ट आता स्कूलमध्येच गेला आणि मी सर्व देव घासून ठेवले. तर आज नवरात्री, तर सर्वांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्व देव वगैरे माझे घासून झाले आणि त्याचं तयारी वगैरे करून दिली. तर आता देवपूजा करायची बाकी आहे, तुम्हाला दाखवते. मी घासून ठेवले देव वगैरे आणि आता देवारा क्लीन करायचा आहे मला, तो पण करते मी आता. त्यानंतर तुम्हाला पण दाखवते आणि नंतर बोलते तुमच्याशी. चला मग मी देव घासून घेतले. आता मी ना फुलं घेते तोडून, जेवढे बाल्कनीमध्ये जेवढे फुलं आले ना तेवढे तोडून घेते. चला मग तुम्हाला पण दाखवते. आणि आपलं हे पहिलं एक आणि हे पाकळ्या पण आता हे खराब होऊन जाईल, पण त्याच्या पाकळ्या मला कामात येतील. ते आहे एक. ते फुल नाही तोडं, ते उमललं नाही इतकं. तर चला मग, इतकी फुलं बसतील. तर आज मी सकाळी उठली, आंघोळ केली, त्याच्यानंतर घरातलं आवरून घेतलं आणि सर्व देवारा क्लीन केला. देवपूजा करायची म्हणून म्हटलं आधी देवपूजा करू. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि मस्त देवांची आंघोळ घातली मी आणि सर्व देव इथं आता मी देव ठेवले आणि मस्त छान त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करून घेत आहे. आणि पूजा करून दिवा धूप लावणं हे खूप छान वाटतं आणि घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना, तर खूप भारी आज वाटते. आणि मी ज्योत किंवा घट बसवले नाही, फक्त उपवास करणारे 9 दिवसाचे पूर्ण 9 दिवस, कारण की घरी करतात त्याच्यामुळे मग मी नाही इथं केलं. तर चला मग आता पटकन मी देवपूजा करते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. माझी देवपूजा आता झाली, तुम्ही पाहिली. आणि घरामध्ये आज पक्षी पण आला आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि घरामध्ये पक्षी आला. तर घरात पक्षी येणं खूप चांगलं असतं वाटतं. बेडरूममध्ये गेलं, चला आपण बघू बरं. आणि हा पक्षी ना नेहमी घरामध्ये येतो बघा, बेडवर बसतो. किती छान आहे ना. आणि छान आज पक्षी घरात येणं खूप चांगलं असतं. वा, त्याला रिशू दाणे आण ना थोडे, इथं तांदूळाने ते टाकायला, बेडवरती टाक थोडेसे. आणि किती छान आहे, तो पाहू शकता बसलाय. तिथे टाक, बेडवरती थोडे एक ठिकाण टाक, टाक टाक. हां, खाते का? बंद कर का टीव्हीचा आवाज.
मध्येच आहे पक्षी अजून पण. आणि त्याला तांदूळ टाकले, बघू खातोय की नाही. चला आता पटकन आवरते मी. आणि त्याला तर काही त्रास नाही देत. त्याला पक्षीला जोपर्यंत राहायचं आहे ना तोपर्यंत राहील. आणि नंतर मग दरवाजा उघडच ठेवलेला आहे, तर जो निघून जाईल नंतर. आणि खायला तर तो त्याला. तर झालंय सर आवरून. मला चिमणी पण गेली बाहेर, एवढी भारी होती ना चिमणी. तर मी दिशूला टिफिन बनवून देते. तर माझे तर पूर्ण 9 दिवस उपवास. मी 9 दिवस पूर्ण उपवास धरते, फराळ करते. फक्त फराळ म्हणजे वरीची जे पीठ असतं वरीचं पीठ ते. आणि एक कोणती पण भाजी म्हणजे भेंडी हाताने रोवलेल्या म्हणजे भेंडी असते ती भेंडी मी हे केलेली आहे. बटाटा काही आवडत नाही इतका मला, त्याच्यामुळे मग भेंडी आणि ती खाणार फक्त. आज तर मी काही बनवणार नाही आहे. आज फक्त फ्रूट्स वगैरे खाणार. तर मी इथं बेसन पोळी बनवून घेणार. दिशूला फरसाण दिलं आहे, फ्रूट्स देणार आणि बेसन पोळी बनवून देणार आहे. आणि आद्विकला पण सकाळी टिफिन त्याचा बनवून दिला. आता आज उपवास आहे तर दोघांपुरतंच म्हटलं काय बनवायचं. तर मग दिलं आहे बेसन पोळी, त्यांना जे आवडतं ते दोघांपुरता बनवलं. आणि रात्री मग चपाती भाजी असं बनवून देईन. तर आद्विक गेला, त्याच्यानंतर तर दिशूला मी नंतर टिफिन झाला की तिची तयारी करायची बाकी. मग तिला पोचवणार मी, व्हॅनमध्ये बसून देणार आणि मग आद्विकला तसंच घेऊन येणार घरी. तर इथं बेसन पोळी मस्त छान बनवून देते आणि तिला पण फार आवडते. आणि खूप दिवसानंतर ती बोलली की मम्मी तू आज घरी ये, मस्त टिफिन बनवून देते, माझ्या वेण्या वगैरे घालून देणार आज. नाही तर रोज घाई गडबड मी नसते, मग ती एकटी राहते. किंवा बाबा तर गावी गेले, आज बाबा बसतील आणि उद्या सकाळी येतील. तर बाबा असले की मग मला पण टेन्शन असतं. दिशू कसं एकटी असते घरी, मग त्याच्यामुळे. पण बाबा असतात कधीतरी जातात, 1-2 दिवस सुट्टी असली ना लागून सुट्टी तेव्हा मग जातात. तसं मग ते असतातच इथे. आणि आद्विक पण आज खूप रडला नाही, काही नाही सकाळी जाताना. नाही तर त्याचं खूप रडणं असतं सकाळच्या वेळेस, खूप रडायचं असं, मी नाही जाणार. तर त्याचं असं चालू असतं. तर जस्ट फरची वगैरे झाली, बाथरूम क्लीन सर्व झालं. आणि दिशूचा टिफिनमध्ये मी मस्त बेसन पोळी, फरसाण थोडं दिला आणि एक चिक्कू दिला तिला. फ्रूट्समध्ये केळी पण होती आता, पण देऊन एक चिक्कूच दे, तर एक चिक्कू देऊन दिला. म्हटलं ठीक आहे 8 दिवस. आणि तिचा टिफिन रेडी झाला. दिशू आज दिशूच्या वेण्या घालून द्यायला मी आहे. तिच्या सकाळी मी वेण्या घालून देते, नाही तर मग आमच्या तिथं आहे ना सोसायटीमध्ये, ते आपण कधीमध्ये वेण्या घालून देतात. खूप चांगल्या आहेत माझ्या मैत्रिणी. तर 2च आहे पण खूप छान आहेत. मग कधी पण काही लागलं की मी त्यांना हक्काने सांगू शकते. तर मस्त आज तिला छान वाटत होतं, मम्मी तू घरी आज तर मला वेण्या घालून देते. आणि तिच्याशी गप्पा मारत होती. तर मी म्हटलं तिला की मी घरीच असते तर छान राहिलं असतं ना. तर ती बोलली की नाही मम्मा तू घरीच नको, तू जॉब करते ना, मला तेच आवडतं. तसं म्हणजे त्या गप्पा चालू होत्या. मग बोलत होती की मग आम्हाला जे लागते ते तू आम्हाला देतेस, आणि घरी राहिली असते तर मग घरातच काम हे ते, मग तू आता जाते मग छान मस्त वाटतं म्हणे मला. माझी मम्मी टीचर आहे, जॉब करते, मला छान वाटतं. तर असं ते गप्पा मारत आम्ही बसलो, थोडा टाईम स्पेंड केला. आद्विक पण होता आणि दिशू आणि मीच होतो. मग दोघं मस्त छान माझ्याशी कधी गप्पा मारायला लागली का खूप गप्पा मारत असते. आणि आम्हाला सहसा वेळ भेटत नाही, दोघीच असतो तेव्हा. आज खूप दिवसानंतर आम्ही दोघीच होतो घरी, तर खूप छान वाटत होतं. आणि ती पण मग तिच्या मनातलं काही असेल ते मला सांगते. मग इतकं हसून खेळून आमच्या दोघींचं चाललं आहे मस्त. इथं पाहू शकता तुम्ही, ती पण मला इतकी हसत होती. कधी ती पण खूप कॉमेडी करते, काही ना काही चालू असं स्कूलच्या गप्पा सांगते. हे मम्मा असं ते तसं. तिला काल प्रोजेक्ट बनवून दिला आहे, हेल्प केली तिच्या प्रोजेक्टसाठी. तर तिला खूप छान वाटत होतं ह्या गोष्टी. आणि तिचा पुढे प्रोजेक्ट पण दाखवते मी तुम्हाला कोणता बनवला ते. तर छान ती म्हणते की मला आता केस वाढवायचे मम्मा, मला तर थोडे पाहिजे, मला कार्यक्रम येतात तेव्हा, आणि दिवाळीला मला काय घ्यायचं काय नाही, ह्या गप्पा आमच्या चालू होत्या. तर झाल्या तिच्या आता वेण्या.
दिवसाचा प्रोजेक्ट होता बनवलेला, पुणे जिल्ह्यातील नद्या व त्यांची माहिती. तर काल कंप्लीट झाला आहे, तुम्हाला दाखवते. हा प्रोजेक्ट आहे तिचा. तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 12 नद्या आहेत. तर त्या 12 नद्यांची नावं, त्याच्यानंतर मग प्रत्येक नदीची माहिती इथं लिहिलेली आहे. तिचा उगम, लांबी, पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ, उपनद्या, धरण, हे सर्व अशा माहिती दिलेली आहे. त्या चावीनी, ती जी मी तुला दिली त्या चावीनी, त्याने मग त्यानेच लागला. शिला पण व्हॅनपर्यंत सोडून देईल आणि आद्विकला पण घ्यायला तसं जाणार आहे. चला आद्विकला घेऊन येते, त्याचा टाईम झाला सुटायचा. चला. दिशूला आताच व्हॅनमध्ये बसवलं आणि मग मी पुढे आद्विकला घ्यायला आले. तर इथं आद्विकची स्कूल आहे. तर आद्विकला घेऊन आता घरी जाणार. मग त्याला खाऊ वगैरे घालावं लागेल, कारण की मग त्याला भूक पण लागली असेल. आज सकाळी चपाती खाऊ घातली नव्हती. आणि आद्विक आज राजाने म्हणून आज खूप खुश होते की न रडता स्कूलला गेला. तर इथं आद्विकच्या ह्या टीचर आहेत आणि ह्या प्रिन्सिपल. आणि आज आद्विकसाठी मी टोपी पण घेऊन आले, कारण की खूप बाहेर ऊन असतं. आणि आपला आद्विक आला. घातली का? चलो. आलं का? अरे वा, गुड गुड. मध्ये ना ते शू रॅक ठेवलं होतं ना, पण ते खूप चप्पल आतमध्ये पण असं दिसायचं चांगलं वाटायचं नाही ना. मग मी त्याच्यासाठी एक आयडिया केली आहे, तुम्हाला दाखवते. चला. तर इथं पाहू शकता, इथे मी ना हा कागद लावून घेतलेला आहे इथे. आणि आता आतमधून आहे ना असं दिसतंय. तर पहिले शूज चप्पल दिसायची, पण आता हे असं दिसतंय. आणि आपण एंट्रीला इकडनं यायचं ना, तर तेव्हा पण असं दिसायचं. आता बघा काहीच दिसत नाही, आता असं दिसतंय मस्त. आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? आणि हा आहे ना पेपर आहे. तर हा पेपर लावलाय मी इथं. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. एक रांगोळी काढते, तर रांगोळी चला काढते. कसं इथे हां त्याच्यात रांगोळी टाक. हां रांगोळी टाकायची तिथे. पुढे डब्बा कर. हां आता टाक. सरीकडे पसरून दे, नंतर मग हे करायची. हां बोटाने पूर्ण कर ना. सोड. रांगोळी काढली. तर मी ना 4 वाजले, मी मस्त चहा घेणार आहे. पहिला दिवस ना मी काहीच फराळाचं बनवलं नव्हतं. आणि आधी पण उठला. आणि आद्विकला तसं ना बाजारात चहा पिते आणि बाजारात थोडं जायचंय. आद्विकला ना बिस्किट पुढे त्याचे संपलंय त्याचं बिस्किट, आणि त्याला तर बिस्किट खायचंय. म्हटलं चला मग ते वरीचं पीठ असतं ना, ते पण घेऊन येते. आणि त्याचं बिस्किट पुढे पण घेऊन येते.
बिस्किट पुडे आणि वरीचं पीठ आणले मी. तर बाजारात गेलो होतो. आद्विक पण खूप रडायला लागलेला, बिस्किट पाहिजे बिस्किट. चला आता आलो घेऊन बाजारातून. हे असं दिसते ते आज केलेलं. आणि आद्विकला एवढा हट्टी, एवढा रडायला, चहा पिता पिताच रडायला लागला. तर शांत बसतोय ना, तर मग त्याच मी त्या म्हटलं जाऊ, त्याचं जमणार पण नाही. आणि हे मी पीठ घेऊन आलं, वरीचं पीठ, गव्हाचं मसाल्याची भाकर करून घेते मी. आणि बिस्किट पुडे आणि आता एवढे घेऊन तर मॉलमध्ये गेलो ना, तर बरे मोठमोठे पॅकेट डिरेक्टली घेऊन यायचे. आता बघेल पण आला बघेल आता थोडे दिवस ते सुट्ट्या पण लागणार आहे. जसं तसंच राहणार आहे. मग नंतर म्हटलं किराणा करू. आद्वी, तू कोणतं काय खातोय? हे खातोय का आता? तेव्हा तुला रडत होतं चॉकलेट हे नको ते नको. हा आता हे नाही खायचं. जा 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 जा. मी स्वयंपाक बनवून घेत आहे. स्वयंपाकामध्ये दिसून त्यांना शेवभाजी चपाती बनवल्यात. शेवभाजी चपाती झाली आहे. आणि आता मी भगरची खिचडी बनवून घेणार आहे. आजचे दिवस पीठ आणलेलं आहे, पण मग मी भेंडी आणलेली नाही आज, तर म्हणून फक्त हे खिचडी बनवून घेते. गणे रिकामीच होती, मग मी आता त्याच्यामध्ये भगर भरून घेते.
माझी देवपूजा झाली आहे. इथे पाहू शकता दिवा लावलाय मी, दिवा धूप अगरबत्ती. शेवभाजी चपात्या बनवल्या गेल्या आहे आणि इथं माझी खिचडी केली आहे. खेळणं चाललंय त्याच्या फ्रेंड्ससोबत. करताना एवढं गरम झालं ना, आता फ्रेश वगैरे झाले मी, तोंड धुतलं थंड पाणी. आणि चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.